Citizens for Democracy convener Elvis Gomes has questioned two major bills passed in the final hours of the assembly session. He alleges the Jan Vishwas bill and the amended Panchayati Raj Act weaken accountability, dilute local governance and shift key powers from elected bodies to the government. The Jan Vishwas bill passed late at night on the final day of the session replaces jail terms with monetary penalties for several offences. Elvis Gomes questioned both the timing and the intent of the bill and demanded clarity on when the new law will come into force and how it impacts public accountability. दुसरो एक विषय झाला तो म्हणल्यार जन विश्वास ऍक्ट. जन विश्वास आता जन विश्वास म्हणल्यार कितें ते बिल जर पळयशी जाल्यार बरेचशे कायद्या भितर ऑलमोस्ट 28 कायदे जे आसा गोंयचे तातूंत अमेंडमेंट हाडला आनी इन अ नटशेल सांगपाचें म्हणल्यार जे कोण क्रिमिनल एक्शन करता, क्रिमिनल एक्टिविटी करता, काय फ्रॉड करता, काय कितें तरी मिसकंडक्ट करता इन द कोर्स ऑफ द ड्युटीज तांचेर खंय आतां तांकां क्रिमिनल पनिशमेंट आसचो ना की बाबा रे तुवें रॉंग केलें मरे तुजे थोडे आमी फायन मारतले तुका जेलीन वचपाक पडचें ना. This is going to be very dangerous in time to come for the public. On the Panchayati Raj amendments, Gomes warned that the law weakens local bodies. He said secretaries now gain sweeping powers to clear files and approve construction without consulting the elected Panchayat body, calling it a direct transfer of authority from villages to the government. पंचायत राज अमेंडमेंट पळय जाला एक्टान, पंचायत राज एक्टान अमेंडमेंट जाला तितून मुख्य म्हणल्यार दोन गोष्टी आसा. एक म्हणल्यार पावर्स ऑफ सायनिंग, ऑथॉरिटी टू सायन ताणें अमेंडमेंट हाडून आतां सगळे सेक्रेटरी कडेन दिला. सेक्रेटरी विल सायन. सो सरपंच आनी डेप्युटी सरपंच हे सगळे कोणशाक येता, पंचायतच कोणशाक म्हणल्यार जाता कित्याक सेक्रेटरी जो आसा ही इज अ गव्हर्मेंट ऑफिशियल अपॉइंटेड बाय द गव्हर्मेंट ताका पोस्ट करता हितून पंचायतींनी. आता तो पंचायतीन गव्हर्मेंटाच्या इन्स्ट्रक्शना प्रमाणे चलतलो काय पंचायत कितें डिसिजन घेता ताचे प्रमाणे वागतलो हें कोणाकूय कळपाक जाय. हे जाग्यांचे धंदे जे गोंयांत चल्ल्या आनी टावन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट अशें एक दुकान घालून बसल्या. तशेंच PDAs ज्यो आसा नॉर्थ गोवा PDA म्हणून, सावथ गोवा PDA म्हणून आनी ज्यो PDAs आसा तेय बी शॉप ओपन करून बसल्या की कोणूय यो दी पयशे आनी कितें जाय ती सर्वीस घे. झोन कन्वर्शन पासून जे प्लॅन अप्रुवल जे ते केल्या उपरांत जे लायसन्सा खातीर अंडर पंचायत राज एक्ट पंचायतींनी येवपाक जाय ते खंय फास्ट क्लियर जावपाक जाय. नाजाल्यार पंचायत 15 दीस घेवन बसता. एक टायम आशिल्लो आमच्या टायमार इट वॉज 30 days. 30 दिसां भितर जर अप्रूव जायना लायसन्स जाल्यार एक प्रोविजन दवरिल्लें की यू कॅन गो बिफोर द डेप्युटी डायरेक्टर ऑफ पंचायत इन एन अपील आनी ताका 30 दीस दिल्ले ते अपील डिसायड करपाक. सो टोटल पिरियड एक कन्स्ट्रक्शन लायसन्साचो 60 दिसां भितर निर्णय जातालो. आतां परिस्थिती अशी जाल्या की ते 60 दीस सोडून दी तांकां 7 दिसां भितर जाल्ले जाय आनी ना जाल्यार ते BDO कडेन व्हरतले फायल आनी ती पास करून घेतले. 73rd अमेंडमेंट तातूंत भितर 29 फंक्शन्स हॅव टू बी डिवॉल्व टू द पंचायत्स. म्हणजे जी आतां सरकार पळय घट्ट धरून बसला ही फंक्शन्स ती पंचायती कडेन वचपाक जाय आसली. दीस हॅज बीन गोईंग टायम एंड अगेन ऑन. कितलेच ताजेर बोवाळ जाता पूण कांय जायना आनी ऑन द कॉन्ट्री आनीक डायल्यूट जाता कॉन्स्टिट्युशनल प्रोविजन्स आनी ही मनमानी हेंची पळय आसा ताका ते प्रोत्साहन दिता हितून. सो फुडाराक आतां एक म्हाका विचारपाक जाय सरकार कितें दादागिरी करता एक बाजू जाली, दुसरे वाटेन ही पंचायत कशी काय ओगी आसा. तुमी जेन्ना तुमकां लोक निवडून दिता एक आशा दवरून की बेजीक पळय ग्रावंड लेवलाचेर ग्रासरूट लेवलाचेर जी कांय कामां आसा ती तांची जावपाक जाय. पूण हांगा तुमचे पावरच काडून उडयल्या. तुमकां आतां सायन मारूंक सुद्दां अधिकार दवरूंक ना सरपंचाक आनी डेप्युटी सरपंचाक. जाल्यार तुमी रिएक्ट जायना, तुमी कांय निशेध मारिना आनी तुमी संघटीत जावन एक चॅलेंज करतले म्हणून काय आयकूंक आमकां आतां पर्यंत मेळोंक ना. सो हांव तुमकां अपील करता सगळे सरपंच आनी डेप्युटी सरपंच आनी पंचायतान की कॉन्स्टिट्युशनान तुमकां कितें दिला अधिकार ते कॉन्स्टिट्युशनल अधिकार तुम्ही वापरपाची गरज आसा आणि ते जबरदस्तीन मागून घेवपाची गरज आसा.
सी अंडर पंचायत राज एक्ट एक सरपंच डिसिजन घेना फर्स्ट अँड फॉरमोस्ट लोकांक कळपाक जाय. इट इज अ कलेक्टिव्ह बॉडी. आता 7 मेंबर 9 मेंबर 11 मेंबर 5 मेंबर जे आसात ते बॉडी डिसिजन घेतात आणि ते बॉडीचे डिसिजन सरपंच नॉर्मली वूड कन्वे. ओके, सेक्रेटरीन कन्वे केले म्हणून काय ना, पण आता ब्लँकेट पॉवर जो कसल्याच मॅटरान सेक्रेटरीक दिला दॅट विल गो आउट ऑफ द हँड ऑफ द पंचायत एज अ बॉडी, नॉट सरपंच, एज अ बॉडी. सो ती पंचायत मागीर कित्याक जाय ती? Ramesh Naik Raut, Lindsay Menezes and Omkar Deshprabhu for Goa 365.